नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 2.5 अ प्ले या धड्याचं वर्कशॉप. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या धड्याचं जे वॉर्मिंग अप आहे ते बघितलेलं होतं आणि आता आपल्याला बघायचं आहे वर्कशॉप. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की अ प्ले हा धडा आहे तो आपल्याला 2 भागांमध्ये विभागून देण्यात आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील जो पार्ट 1 आहे त्याचा वर्कशॉप पाहणार आहोत. तर बघा, इंग्लिश वर्कशॉपमध्ये काय प्रश्न दिलेले आहेत. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द कॅरेक्टर दॅट हॅव अपियर सो फार इन द प्ले. म्हणजे प्लेमध्ये अपियर झालेले कॅरेक्टरची आपल्याला यादी बनवायची आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये असे म्हटलं आहे की किंगला ॲड्रेस करण्यासाठी जे डिफरंट टायटल वापरले आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे, कॉपी द एक्सक्लामेशन फ्रॉम द प्ले. म्हणजे जे उद्गारवाचक वाक्य आहे ते आपल्याला कॉपी करायचे म्हणजे लिहायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे बरेचसे प्रश्न दिलेले आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण थेट उत्तराकडे वळूया. इंग्लिश वर्कशॉपमधील आपला पहिला प्रश्न आहे, लिस्ट द कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय, तर नाटकातील पात्र. आता आपल्याला काय करायचं आहे, यांची यादी बनवायची आहे. दॅट हॅव अपियर सो फार इन द प्ले. म्हणजे आपल्या प्लेमध्ये अपियर झालेले कॅरेक्टर आहेत त्यांची आपल्याला यादी बनवायची. तर उत्तर बघा काय लिहू आपण. फर्स्ट गार्ड, पहिला पहारेकरी. सेकंड गार्ड, दुसरा पहारेकरी. डिसायपल, शिष्य. किंग चौपट म्हणजे राजा चौपट. फोर्थ गार्ड, मॅसेंजर. त्यानंतर थीफ म्हणजे चोर. मर्चंट म्हणजे व्यापारी. ते दिलाय ब्रिकलेअर मीन्स ज्याला आपण गवंडी म्हणतो. त्याच्यानंतर मॉटर मेकर मीन्स चुना जो तयार करणारा आहे. पॉटर मीन्स भांडी तयार करणारा किंवा आपण त्याला कुंभार म्हणू शकतो. आणि मनी लेंडर मीन्स आपण इथे सावकार म्हणूयात. ठीक आहे, तर हे एकंदरीत आपले कॅरेक्टर होते जे आपल्या प्लेमध्ये अपियर झाले होते. तर आपण हे पहिलं उत्तर बघितलेलं आहे. आता बघूया आपलं दुसरं उत्तर काय. दुसऱ्या उत्तराकडे वळूया. लिस्ट ऑल द डिफरंट टायटल दे यूज टू ॲड्रेस द किंग. आता इथे दे हा शब्द वापरण्यात आलेला आहे वेगवेगळे कॅरेक्टर जे आहे आपल्या प्लेमध्ये. आता वेगवेगळ्या कॅरेक्टरनी राजाला उद्देशून असे कुठले वेगवेगळे टायटल वापरले आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. बघा, द ग्रेट किंग, द मायटी किंग, द मोस्ट नोबल, द मोस्ट रिव्हर, ग्रॅशियस, लर्न, द रॉयल मोनार्क, द मोस्ट ग्रेट किंग, द नोबल किंग, द मोस्ट किंग, अ काइंड लॉर्ड अँड युअर मॅजेस्टी. तर अशा प्रकारचे जे विशेषण आहे ते राजाला उद्देशून वापरण्यात आलेले आहे. आता वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपला क्वेश्चन नंबर 3 इथे दिलेला आहे. बघा, कॉपी द एक्सक्लामेशन फ्रॉम द प्ले. आपल्याला काय करायचं आहे, उद्गारवाचक वाक्य जे आहे ते आपल्या प्लेमधून इथे कॉपी करायचे आहे म्हणजेच लिहायचे आहे. तर फर्स्ट बघा, हाऊ बोरिंग. नेक्स्ट बघा, ओ मोस्ट ग्रेट किंग, लेट द कोर्ट बिगिन, द फर्स्ट कंप्लेंट, मर्सी, ओ नोबल किंग. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे जे एक्सक्लामेशन जे वाक्य आपल्याला सांगितले होते तर ते उत्तरात आखर इथे लिहिले आहे. वळू आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. आपला क्वेश्चन नंबर 4 आहे. बघा, कॉपी टू ऑर्डर फ्रॉम द प्ले. ठीक आहे, तर इथे थोडी एक जे आहे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. आपल्याला इथे काय करायचं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आपण ज्याला म्हणतो तर ती आपल्याला आपल्या प्लेमधून इथे कॉपी करायची आहे. तर बघा इथे, स्पेअर माय डॉटर, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर. म्हणजे जो सावकार आहे त्याच्या मुलीला आणा. समन द मॉटर मेकर ॲट वन्स, शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. म्हणजे या गरीब कुंभारावर दया दाखवा. तर अशा प्रकारे आपण इथे बघितलं की आपल्याला इथे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस लिहायला सांगितले होते, त्याचं उत्तर आपण बघितलं आहे. आता पुढील जो प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन नंबर 5, ज्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. बघा, यूज युअर इमॅजिनेशन अँड द डिटेल्स फ्रॉम द प्ले अँड ड्रॉ अ मॅप ऑफ अंधेर नगरी. आता अंधेर नगरी ज्या नगरीबद्दल आपण हा पूर्ण प्ले बघतो आहे तर त्या नगरीचं जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, एक मॅप ड्रॉ करायचा आहे आणि तुमचे इमॅजिनेशन जे आहे ते यूज करायचं आहे. ठीक आहे, तर आपण कुठलाही मॅप जेव्हा आपण ड्रॉ करतो तर तेव्हा महत्त्वाची जी गोष्ट असते ते असते जे आपले ॲरो असतात डायरेक्शन शो करणारे. तर इथे आपण बघितलं की नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट हे आपण इथे काय केलेलं आहे, मॅप ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट बघा, इथे राजा म्हटलं किंवा कुठलीही नगरी म्हटलं तर आपल्याला काय तर पॅलेस जे आहे ते आपण इथे ड्रॉ केलेलं आहे. मग पॅलेस असेल तर तिथे टेम्पलसुद्धा असते. आणि आपल्याला प्लेमध्ये एक गोष्ट शो केलेली आहे ते म्हणजे काय, तर घनघोर जे आहे जंगल, तर मीन्स घनघोर फॉरेस्ट जे आहे ते कुठे आहे तर राज्याच्या ईस्टला म्हणजे पूर्वेकडे आहे. तर अशा प्रकारे एक छोटासा आपण मॅप जो आहे, इमॅजिनरी मॅप आपण म्हणू शकतो, विथ द हेल्प ऑफ युअर इमॅजिनेशन एक मॅप जो आपल्याला ड्रॉ करायला सांगितलं होतं तो अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता. यामध्ये तुम्ही आणखी पण काही व्हेरिएशन जे आहे, जसं मार्केट प्लेस आहे ती तुम्ही पॅलेसच्या जवळ दाखवू शकता.
किंवा इथे फार्म दाखवू शकता, छोटे छोटे घरं वगैरे इथे दाखवलेलं आहे बघा. तर यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा बदल करू शकता. ठीक आहे, वळू आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 बघा. राईट व्हॉट ईच ऑफ द फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग टू द कंप्लेंट अगेन्स्ट हिम ऑर हर. आता तुम्हाला माहिती आहे की हा जो प्ले आहे याच्यामध्ये काय करताय, एक जण दुसऱ्या विषयी कंप्लीट करताय, दुसरा तिसऱ्या विषयी. तर आता इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे की या खाली जे आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर दिलेले आहे, डॉटर आहे, पॉटर, देन मॉटर मेकर, ब्रिकलेअर, मर्चंट. तर हे जे व्यक्ती आहे यांनी आपल्या स्वतःच्या विरोधातील तक्रार ऐकून काय म्हणायला हवे किंवा काय म्हणणे योग्य ठरले असते, तर याविषयी आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. आपलं फर्स्ट कॅरेक्टर इथे दिलेलं आहे डॉटर. ठीक आहे, आता डॉटर मीन्स कोण, जे मनी लेंडर आहे त्याची मुलगी. ठीक आहे, मनी लेंडर्स डॉटर. बघा तिने काय म्हणायला हवं, डॉटर शुड हॅव सेड दॅट शी वॉज गोइंग टू गेट मॅरिड नेक्स्ट वीक, सो शी शुड बी एक्सक्यूज फ्रॉम बिईंग पनिश. म्हणजे तिने असं म्हणायला हवं की पुढल्या आठवड्यात माझं लग्न होणार आहे आणि म्हणून मला या म्हणजे ही पनिशमेंट देऊ नका किंवा या पनिशमेंटपासून मला एक्सक्यूज द्या. नेक्स्ट बघा, आपला नेक्स्ट कॅरेक्टर जे आहे ते आहे पॉटर. आता पॉटरनी काय म्हणायला हवं, आय नेवर मेक डिफेक्टिव्ह पॉट. म्हणजे मी कधीही डिफेक्टिव्ह पॉट बनवत नाही. मॉटर मेकर माईट हॅव ब्रॉट इट फ्रॉम समवेअर एल्स. आय थिंक मला असं वाटतं की मॉटर मेकर म्हणजे जो चुना बनवणारा आहे त्यांनी कदाचित हे जे पॉट आहे ते दुसरीकडून कुठून तरी आणलेलं असावं. नेक्स्ट मॉटर मेकर, आय ऑलवेज यूज अ बॉटल नेक पॉट टू पोअर वॉटर. आणि मी नेहमी काय करतो, बॉटल नेक पॉट जे आहे त्याचा वापर करतो टू मेक द टू पोअर द वॉटर, म्हणजे पाणी ओतण्यासाठी. इट इज द ब्रिकलेअर्स आयडिया टू ब्लेम मी. आणि मला असं वाटतं की ही ब्रिकलेअर म्हणजे जो गवंडी आहे त्याची आयडिया आहे मला दोष देण्याची. ठीक आहे, आता पुढे बघा ब्रिकलेअर जे आहे ते कॅरेक्टर इथे दिलेलं आहे, तो काय म्हणतो बघा, आय हॅव नेव्हर वर्क केअरलेसली इन माय एंटायर लाईफ. मी कधीही माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीही निष्काळजीपणाने काम केलेलं नाही. आय एम फेथफुल टू माय प्रोफेशन. आणि मी माझ्या व्यवसायाप्रती काय आहे, अतिशय प्रामाणिक आहे. नेक्स्ट बघा मर्चंट, ओ नोबल किंग, आय डिड नॉट वॉन्ट टू किल एनी मॅन, नॉट इवन अ थीप. म्हणजे मला कधीही कोणत्याही व्यक्तीला मारावं असं वाटत नाही, मृत्यू व्हावा असं वाटत नाही, इवन चोराची सुद्धा. बट व्हॉट एव्हर हॅज हॅपन विथ द थीप. पण जे काही त्या चोरासोबत अँड हिज फ्रेंड, म्हणजे चोरासोबत आणि चोराच्या मित्रासोबत जे काही घडलं इज अ रिझल्ट ऑफ देअर ओन मिस्टेक. आणि ते काय आहे, त्यांच्या स्वतःच्या चुकीचं काय आहे, फळ आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे बघितलं की वेगवेगळे आपल्याला आपल्या प्लेमधील वेगवेगळे कॅरेक्टर दिले होते आणि त्यांचे डायलॉग्स मीन्स त्यांच्यावर जेव्हा दोषारोपण होतं ते किंवा त्यांच्या विरोधात कोणी तक्रार करतं तर त्यांनी काय म्हणायला हवं होतं किंवा काय म्हणणे योग्य ठरेल, तर याबाबत आपण उत्तरे जाणून घेतली. आता आपला पुढला प्रश्न जो आहे तो बघूया. व्हॉट शूड द किंग हॅव सेड टू द थीप. म्हणजे जो राजा आहे त्याने चोराला काय म्हणायला हवे होते, तर बघा, The king should have said to the thief that it was a fault of him and his friend. म्हणजे राजाने म्हणायला हवे होते चोराला की हा जो आहे ही जी चूक आहे तुझी आणि तुझ्या मित्राची आहे, अँड नॉट ऑफ द मर्चंट. आणि ती चूक मर्चंटची म्हणजे व्यापाराची नाही. ॲज दॅट they enter his house with the intention of stealing when his family was away, so he and his friend were totally responsible for what had happened. आता इथे दॅट जे आहे तिथे दे हवा होता, तर त्याने असं म्हणायला पाहिजे की या मर्चंटची म्हणजे व्यापाराची कसलीही चुकी नाही, कुठलीही चुकी नाही, कारण तुम्ही जे आहे तुम्ही काय केले, त्याच्या घरचे किंवा तो घरी नसताना त्याच्या घरामध्ये एंट्री केली आणि कुठल्या उद्देशाने केली, तर चोरीच्या उद्देशाने तुम्ही एंट्री केली आणि त्यामुळे तुमच्यासोबत जे काही झालं आहे त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहात, तर चोर आणि चोराचा मित्र म्हणजे तुम्ही दोघेही. ठीक आहे, सी द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. विल अ थीप अपियर इन अ कोर्ट ऑन हिज ओन, वाय डज दिस थीफ डेअर टू डू सो. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की कोणताही चोर जो आहे तो स्वतःहून न्यायालयात किंवा दरबारात हजर राहील का, आणि या चोराने असे धाडस का केले आहे, तर उत्तर बघा आपण काय लिहूया. द थीफ विल नेव्हर अपियर इन कोर्ट ऑन हिज ओन. म्हणजे थीफ जो आहे तो कधीही स्वतःहून कोर्टमध्ये अपियर होत नसतो किंवा नाही किंवा होणार नाही. दिस थीफ डेअर्स टू डू सो. आता या चोराने तसं डेअर केलं म्हणजे तशी जे आहे हिंमत दाखवली का,
बिकॉज द किंग ऑफ हिज किंगडम वॉज नॉट पॉवरफुल अँड द रूल अँड द रेग्युलेशन ऑफ हिज किंगडम वर नॉट सो स्ट्रिक्ट. कारण त्या राजाचा जो किंग आहे तो खूप जास्त पॉवरफुल असा नाही आणि रूल अँड रेग्युलेशन जे आहे ते सुद्धा इतके जास्त स्ट्रिक्ट नाही. आणि म्हणूनच काय केलेलं आहे की या थेपनी काय केलं आहे तसं काही करण्याचं म्हणजे स्वतःहून कोर्टमध्ये जे आहे उपस्थित राहण्याचं धाडस केलेलं आहे. ठीक आहे, वळूया पुढल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 8 बघा इथे काय दिलेलं आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड द सब्जेक्ट अँड द वर्ब इन ईच. आपल्याला इथे काही वाक्य दिलेलं आहे आणि त्यातील आपल्याला सब्जेक्ट अँड वर्ब जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे यू आर अ स्ट्रेंजर. म्हणजे बघा पहिल्या सेंटेन्समध्ये यू आर अ स्ट्रेंजर. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कुठला असेल तर यू आणि वर्ब कुठलं असेल. इथे मेन वर्ब दिलेलं नाही, इथे हेल्पिंग वर्ब आहे बघा आर. तर आपण सब्जेक्टमध्ये लिहिलं आहे यू आणि वर्बमध्ये लिहिलं आहे आर. नेक्स्ट बघा आय एम अ व्हिजिटर हिअर. आता इथे सब्जेक्ट कोण आहे आय. ठीक आहे, आता इथे जे आहे परत आपल्याला इथे मेन वर्ब दिलेलं नाही आहे तर आपण इथे हेल्पिंग वर्ब लिहूया ॲम. वर्ब इज ॲम अँड सब्जेक्ट इज आय. नेक्स्ट बघा यू हॅव हर्ड राईट. ठीक आहे, आता इथे बघा सब्जेक्ट कोण आहे यू आणि वर्ब जे आहे ते दिलेलं आहे हॅव. ओके, नाव सी द नेक्स्ट वन. द किंग विल नॉट हँग मी. ठीक आहे, आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठला आहे तर सब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे बघा द किंग सब्जेक्ट अँड विल इज द वर्ब. नेक्स्ट बघा ही मस्ट पे विथ हिज. आता इथे ही जो आहे तो सब्जेक्ट दिलेला आहे अँड मस्ट पे जे आहे ते आहे वर्ब. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे वर्ब आणि सब्जेक्ट जे आहे ते आपल्याला काय करायला सांगितले होते, आयडेंटिफाय करायला सांगितले होते आणि इथे कॉलममध्ये लिहायला सांगितले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आपण इथे बघितलं आहे. तर आता आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो इथे दिला आहे बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड टिक द वन इन पॅसिव्ह व्हॉइस, कॉपी देम. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे जे सेंटेन्सेस दिले आहे त्यापैकी पॅसिव्ह व्हॉइसमधले सेंटेन्सेस कुठले आहे ते बघायचे. बघा आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. ठीक आहे, तर हे आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे. बघा आय एम एक्स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. आता हे आहे आपलं पॅसिव्ह मधलं सेंटेन्स. नेक्स्ट बघा आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. म्हणजे मी त्याबद्दल आनंदी आहे. दिस इज नॉट अ सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. नेक्स्ट बघा आय बेग फॉर जस्टिस. हे पण पॅसिव्ह व्हॉइसचं नाही आहे. ब्लँक अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल. तर हे आपलं पॅसिव्ह व्हॉइसमधील सेंटेन्स आहे. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. हे देखील आपलं पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे. अँड इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. हे आपलं पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथे जे सेंटेन्सेस दिले होते तर त्याची आपण उत्तरे जे आहे ते बघितले आहे आणि आपल्याला ते कॉपी जे आहे करेक्टली कॉपी करायला सांगितले होते. तर परत एकदा आपण बघूया की आपलं जे सेकंड सेंटेन्स आहे आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. हे जे आहे हे आपलं पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे. त्यानंतर ब्लँक अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. हे देखील आपलं पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे. अँड माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. हे देखील आपलं पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो आपलं लेसन दिलं होतं 2.5 अप्ले तर त्याच्या पार्ट 1 मधील वर्कशॉप जो आहे तो आपला इथे पूर्ण झालेला आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये ज्यात आपण डिस्कस करूया पार्ट 2 मधील वर्कशॉप. त्याचसोबत पूर्ण जे या धड्यावरचे जे आपले मार्जिन क्वेश्चन्स आहेत त्याचा देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.